विदर्भात पुढील 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीला पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भात ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलाय। ईशान्य अरबी समुद्रात सध्या कुंड तयार झालाय, जो पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या खोऱ्यात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे सरकतोय। त्यामुळे नागपूर, भंडारा, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। येत्या 24 ते 48 तासात नागपूरसह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा जे ते हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। आणि सध्याच्या घडीला नागपुरातील मध्यभाग असलेल्या बर्डी या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात एका अर्थाने पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। हा मध्यरात्रीपासूनच पाऊस एका अर्थाने नागपुरात पडत आहे आणि सध्याच्या घडीला हवामान खात्याने जे आहे ते ऑरेंज अलर्ट व्यक्त केलेला आहे। चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल या ठिकाणी अतिवृष्टी येण्याची शक्यता आहे ती हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर 8 जुलैला असाच पाऊस पडेल अशी सुद्धा अंदाज जे आहे ते हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये सर्वदूर हा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। काल कुठेतरी ढगाळ वातावरण नागपुरात होतं, मात्र आज सकाळपासून एका अर्थाने पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। नागरिक जे आहेत ते या पावसापासून वाचण्यासाठी रेनकोट आणि छत्रीच्या साह्य घेताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं असेल तर असा जर पाऊस पडेल तर कुठेतरी धान उत्पादक शेतकऱ्यांना कुठेतरी याचा दिलासा मिळणार आहे। आणि त्यामुळे जे शेतकरी वाट बघत होते मोठ्या पावसाची, एका अर्थानं चांगल्या पावसाची, ती चांगला पाऊस एका अर्थानं पडायला आता सुरुवात झालेली आहे। जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।